केंद्रीय राखीव सुरक्षा दल अर्थात CRPF आज आपला 56वा स्थापना दिन साजरा करत आहे। देशाच्या अखंडतेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या या दलानं आपल्या कार्यामुळे देशासमोर त्याग, समर्पण आणि अजोड योगदान यांचं प्रतीक म्हणून आदर्श निर्माण केला आहे। यानिमित्त CRPFनं आपल्या पराक्रमी वीर जवानांना आदरांजली वाहिली आहे। देशाची अंतर्गत सुरक्षा लक्षात घेऊन या दलाची स्थापना करण्यात आली आहे। मात्र वेळप्रसंगी CRPFनं सीमेवर लष्कराच्या खांद्याला खांदा लावून देशासाठी अनेक लढ्यांमध्ये आपलं योगदान दिलं आहे। 1939 साली क्राउन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस या स्वरूपात सर्वात आधी या दलाची स्थापना करण्यात आली। परंतु स्वातंत्र्यानंतर 28 डिसेंबर 1949 रोजी संसदेनं एका अधिनियमाद्वारे या दलाचं केंद्रीय राखीव सुरक्षा दल असं नामकरण केलं। स्वातंत्र्यानंतर विविध संस्थानांना भारतीय संघराज्यांमध्ये सामील करण्यामध्ये CRPFनं महत्त्वाची भूमिका बजावली होती। जुनागड आणि गुजरात इथल्या बंडखोर संस्थानांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं। त्यामुळे स्वातंत्र्यानंतर CRPFच्या तुकड्यांना कच्छ, राजस्थान आणि सिंध इथल्या सीमेवर तैनात करण्यात आलं होतं। जम्मू काश्मीरच्या सीमेवरही त्यांना तैनात करण्यात आलं होतं। 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख इथं हॉट स्प्रिंग इथं चीनी सैन्यानं केलेल्या हल्ल्यात 10 पराक्रमी जवानांनी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं होतं। 1962 साली चीनी आक्रमणादरम्यान अरुणाचल प्रदेशात लष्करानं केलेल्या सहाय्यामध्येही दलानं 8 जवानांचं बलिदान दिलं। याशिवाय 1965 आणि 1971 सालची पाकिस्तानसोबतची लढाई, श्रीलंकेतील शांतीसेना इथं आपलं योगदान दिलं। 13 डिसेंबर 2001 साली संसदेवर झालेल्या हल्ल्यातही CRPFच्या जवानांनी दहशतवाद्यांना समर्थपणे तोंड देत 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता। CRPFच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। CRPFच्या जवानांचं राष्ट्राप्रतीचं अविचल समर्पण आणि अथक सेवा हे खरोखरच स्पृहणीय आहे। धैर्य आणि कटिबद्धता यांचा सर्वोच्च दर्जा त्यांनी दिला आहे। आपल्या राष्ट्राला सुरक्षित ठेवण्यामधील त्यांची भूमिका सर्वोच्च आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे।